पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तुह विठ्ठल बरवा तुह माधव बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे हागर बाप रखुमा देवीवर सर्व सुखा बाप रखुमा देवीवारा सर्व सुखाचे हागर बाप रखुमा देवीवर सर्व सुखा बाप रखुमा देवीवारा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व दुःखाचे आगन बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 काय म्हणतायत महाराज श्री तुकोबाराय. म्हणवोनी शरण जावे, म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. विठ्ठल 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 मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरताच प्राप्त असणार अभंग. देहूचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये भगवान परमात्म्याच्या शरणागतीचा बोध, शरणागतीचा उपदेश, शरणागतीची एक प्रकारे मीमांसा प्रकट करणारा अभंग चिंतन सेवेकरता निवडलेला आहे. चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे. मौली श्री ज्ञानोबरायांच्या पायीवारी निमित्त चालू असलेला हा सोहळा प्रातिवार्षिक पारंपरिक कीर्तनरूपी सेवा, ज्यांच्या कृपाशीर्वादाने ही सेवा संपन्न होतोय, कराड सर यांच्या पावन उपस्थितीमध्ये हा उत्सव संपन्न होतो. त्यांच्याच प्रांगणामध्ये हा चालत असलेला हा उत्सव आहे. आमच्या युवकांकरता एक आदर्श पर्सनॅलिटी म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो, डॉक्टर श्री राहुलजी कराड सर, त्यांचे देखील आम्हा तरुणांकरता किंवा तरुण कीर्तनकारांकरता एक विशेष प्रेम, एक योगदान संप्रदायामध्ये पाहायला मिळतं आहे. आणि या संपूर्ण कराड परिवाराच्या माध्यमातून हा उत्सव संपन्न होतो. त्यामध्ये आदरणीय पूनमताई असतील, आदरणीय ज्योतिताई कराड असतील, आदरणीय सुचित्राताई असतील, आदरणीय स्वातीताईजी कराड, त्याच पद्धतीने विश्वशांती दिंडीचे अध्यक्ष म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो आदरणीय उषा काकू असतील, संपूर्ण कराड परिवार आणि या कीर्तनाकरता ज्यांची उपस्थिती आहे. आपल्याकडे वारकरी संप्रदायामध्ये काही साधू परंपरा होऊन गेल्या, त्यामध्ये एक अग्रगण्य नाव म्हणून आम्ही ज्यांचं नाव घेतो की महाराष्ट्र नव्हे भारतामध्ये चाकरवाडीचे माऊली म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो आणि त्या माऊलींचे वंशज असणारे आदरणीय हरिभक्तिपरायण गुरुवर्य नारायण महाराज देखील इथं उपस्थित आहेत. माझे श्री गुरु बाबासाहेब आजरेकर महाराज, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री गुरु सुधाकरजी महाराज इंगळे यांच्या चरणी अनंत कोटी प्रणाम करतो. ज्ञानोबराय तुकोबाराय मला ज्या पद्धतीने बुद्धी देतील त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न. हेची माझी मनीची आस, प्रपंचामध्ये दररोज कोणाला आणि कोणाला तरी आम्ही हिताचं सांगतोच, त्याला उपदेश नाही का म्हणता येत, तर त्याला उपदेश बोलता येत नाही. याला कारण अगदी उदाहरणाद्वारे पटवून देतो. काबाड कष्ट करून एखादा गृहस्थ आपल्या घरी परतलेला आहे आणि घरी परतल्याबरोबर त्याला त्याचा मुलगा समोर दिसतो. मुलाला सांगतो, अरे हे 2 रुपये घे, बाहेर जाऊन दुकानातून काडीपिटी घेऊन ये. आता मला सांगा, काडीपिटी आणण्यामध्ये त्या मुलाचं काही हित आहे, कल्याण आहे की उद्धार आहे? काडीपिटी कशाला आणायला सांगितली त्यात विस्तार करत नाही, ते समजून जावा. फक्त मला मुद्दा एवढाच मांडायचा आहे की वडील सांगणारे मोठे आहेत, मुलगा ऐकणारा लहान आहे, तरीही याला उपदेश बोलता येत नाही. याला कारण मुलाचं त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं कल्याण, हित आणि उद्धार नाही. आणि तुम्हामांचं हित, कल्याण आणि उद्धार करणारे केवळ आणि केवळ संत महात्मे.
अभंगामध्ये तुकोबराय उपदेश करतात. म्हणून तुकोबरायांचा मोठेपणा पाहायचा झाला तर अनोरेनुया थोकडा तुका आकाशा एवढा. तुकोबरायांची तुलना कोणासोबत करतात? तुका आकाशा एवढा. मला सांगा, जगद्गुरु तुकोबरायांची तुलना आकाशासोबत केली जाते. ते आकाश किती मोठं आहे आकारमानामध्ये सांगता येतं? अहो, एवढा आहे तेवढा आहे हे सांगता येत नाही. त्याच्यासाठी आपण पद वापरतो की ते व्यापक आहे. आणि वेदांतामध्ये त्या तत्वाबाबत विचार मांडत असताना विधेय विशेषण आणि निषिद्ध विशेषण मांडलेली आहेत. त्यामध्ये विधेय विशेषणाचा विचार मांडत असताना जे व्यापक आहे त्याला ब्रह्म असं संबोधलं जातं. म्हणजे जगद्गुरु तुकोबराय आणि ब्रह्म भिन्न नसून एकच आहेत. म्हणून सगळ्यात व्यापक सगळ्यात मोठी असणारी तुकोबराय आणि तुम्ही आम्ही जीव सगळ्यात लहान आहोत. म्हणून तुम्हामांच्या कल्याणाचं, हिताचं, उद्धाराचं तुकोबराय आदी संत महात्मे जे काही प्रतिपादन करतात त्याला म्हणतात उपदेश. विठ्ठल 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 विठ्ठल. बरं, कोणता उपदेश करतात? शरणागतीचा बोध करतायत. मग शरणागतीचा अधिकारी कोण आहे? शरण जाण्याचा विषय काय आहे? शरण गेल्यानंतर आम्हाला मिळणार काय आहे, म्हणजे प्रयोजन काय आहे, आणि शरणागतीचा संबंध काय? वेदांतातील एक अनुबंध चतुष्टयाच्या माध्यमातून विचार करता येईल. 3 प्रकारचे चतुष्टय आलेले आहेत. एक आहे साधन चतुष्टय, दुसरा आहे अंतःकरण चतुष्टय आणि तिसरा आहे ते अनुबंध चतुष्टय. पटण्याकरता निर्देश करून पुढे निघून जातो. साधन चतुष्टय ज्ञानाचा अधिकारी सांगत असताना वेदांतामध्ये असा विचार मांडला गेलेला आहे. मला विक्षेप जाको नाही किंतु एक अज्ञान वह चव साधन सहित सोनर अधिकृत मतिमान. ज्ञानाचा अधिकारी असण्याकरता मलदोषाची निवृत्ती झालेली आहे, आवरण दोष विक्षेप दोषाची निवृत्ती झालेली आहे आणि आवरण दोष ज्याचा शिल्लक आहे, जो 4 साधनांनी युक्त आहे, त्याला साधन चतुष्टय म्हटलं गेलेलं आहे. ती 4 साधनं कोणती आहेत? विवेक, वैराग्य, समाधी षट संपत्ती आणि मुमुक्षुता. विवेक कशाला म्हणावं? आत्मा अनात्मा को भिन्न कर के जाना ही याला विवेक म्हणतात. ही वेदांतातील व्याख्या आहे. पटण्याकरता व्यवहार बोलतो. चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, सार काय, असार काय, ही ओळखण्याची जी वृत्ती आहे त्याला विवेक म्हणतात. पटण्याकरता उदाहरण देऊ का? वारीच्या वाटेवर तर फार उपयोगाचं आहे. एखाद्याने आपल्याला 10 वेळा जरी चहा पाजला तर आपण एकदाही पाजायचा नसतो. हे ज्याला कळतं त्याला विवेक बोला. विठ्ठल 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 विठ्ठल. असोच पटण्याकरता बोललो. माझा चिंतनाचा विषय की चांगलं काय, वाईट काय, ही ओळखण्याची जी वृत्ती आहे त्याला विवेक म्हणतात. वैराग्य इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत मानलेल्या अनुकूल भोगांचा त्याग याला वैराग्य म्हटलं गेलं. शम दम श्रद्धा समाधान उपरती तितिक्षा याला समाधी षड संपत्ती आहे. आणि मोक्षता म्हणजे मोक्षाची इच्छा असणारा ही साधन चतुष्टयता सांगितली गेली आहे. तद्वत अंतःकरण चतुष्टयाचा विचार वेदांतामध्ये आलेला आहे. निर्देश करतो. अंतः म्हणजे आत, करण म्हणजे इंद्रियन चतुष्टय म्हणजे 4. आतली जी 4 इंद्रिय आहेत ती कोणती? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. याला अंतःकरण चतुष्टय म्हटलं जातं. त्याच पद्धतीने एखाद्या ग्रंथामध्ये प्रवृत्ती होण्याकरता महाराज त्या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, विषय काय आहे, प्रयोजन काय आणि संबंध काय, याला अनुबंध चतुष्टय म्हणतात. मग जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला या अभंगामध्ये भगवंताला शरण जाण्याकरता बोध करतात. मग शरण जाण्याचा अधिकारी कोण आहे, शरण जाण्याचा विषय काय आहे, शरण गेल्यानंतर तुम्हाला मिळणार काय आहे म्हणजे प्रयोजन काय आहे, आणि शरणागतीचा संबंध काय, अशी 4 विकल्प अभंगामध्ये करता येतील. पटण्याकरता हे क्लिष्ट वाटत असतील, अवघड वाटत असतील, म्हणून याच व्यावहारिक शब्दांमध्ये घेतो. शरण कोणी जायचं, शरण कोणाला जायचं, शरण का जायचं आणि शरण कसं जायचं, या 4 प्रश्नांची उत्तर म्हणजे प्रस्तुत अभंग. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय अनुबंध चतुष्टय प्रतिपादन करतात. अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध हे पटण्याकरता आपण 4 विकल्प केलेले आहेत. एक व्यावहारिक शब्द घेतलेले आहेत की शरण कोणी जायचं, शरण कोणाला जायचं, शरण का जायचं आणि शरण कसं जायचं. कोणते 4 प्रश्न आहेत? शरण कोणी जायचं, उत्तर शरण. उत्तर आल्याशिवाय मी पुढे जात नाही बरं. थोडा संवाद करा, कारण कीर्तन हे संवादाचं माध्यम आहे. कारण वक्ता तो वक्ता नोही श्रोतेविन. श्रोतेच नसतील तर वक्त्याला वक्ता कोणी म्हणत नाही. आणि तो संवाद घडला पाहिजे, मात्र तो परमार्थिकच. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला शरण जाण्याकरता सांगतायत. मग यावर आपण 4 प्रश्न केले होते की शरण कोणी जायचं, शरण कोणाला जायचं, शरण का जायचं आणि शरण कसं जायचं. कोणते 4 प्रश्न होते? शरण कोणी जायचं, शरण
कोणाला जायचं, शरण का जायचं आणि शरण या 4 प्रश्नांची उत्तरं घरी जाताना घेऊन जायचं. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि या 4 प्रश्नांची उत्तर म्हणजेच वारी आहे. आपण कोणाकडे निघालो आहोत, त्याच्याकडे का जायचं आहे, ते कसं जायचं आहे, याचा सांगोपांग विचार म्हणजे वारी आहे. एक सरळरित्या आपल्याला विचार करता येईल. या 4 प्रश्नांची उत्तरं आपल्याला अभंगामध्ये घ्यायची. 4 प्रश्न लक्षात राहू द्या बरं, मी वारंवार जरा विचारणार आहे. या 4 प्रश्नांच्या विकल्पातून आपल्याला या अभंगाचा विचार करता येईल आणि अशा पद्धतीचा बोध उपदिष्ट तुकोबाराय करतात. मग महाराज, भगवंताच्या प्राप्तीकरता अनेक मार्ग आहेत. नाना साधनांच्या केल्या खटपटा, कर्म आहे, उपासना आहे, ध्यान आहे, योग आहे, भक्ती आहे. अनेक साधना परमात्म्यापर्यंत पोहोचच करणार आहेत. मात्र कलियुगाचा विचार केला तर अवघड कोणी न करी सांगता, सुलभ बहुता गोड वाटे. परमात्म्याची प्राप्ती सर्वांना करायची आहे, मात्र अवघड साधन कोणालाच नकोय. सगळ्यांना सोपं पाहिजे. सध्याच्या शुद्ध मराठीत बोलायचं झालं तर इन्स्टंटही पाहिजे. म्हणजे सोपं आणि लवकर परमात्म्याची प्राप्ती झाली पाहिजे. म्हणून अवघडाकडे कोणी प्रवृत्त होत नाही. मग भगवंताची प्राप्ती सर्वांना करायची आणि त्याकरता मार्गही सोपा असावा असं प्रत्येकाला वाटतं. म्हणून संत महात्मे भगवंताच्या प्राप्तीकरता सोपा मार्ग म्हणजे उपदेश ही पद्धत अवलंबतात. तुम्हामांना उपदेशाद्वारे परमात्म्यापर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न संत महात्मे करतात. आता उपदेश करत असताना संतांकडे 2 प्रकारे उपदेश करण्याची पद्धत आहे. एक आहे तो वाचिक पद्धतीचा उपदेश आणि दुसरा आहे तो क्रियात्मक पद्धतीचा उपदेश. वाचिक उपदेश कशाला बोलावं? आता हे चालू असलेलं कीर्तन आहे, प्रवचन आहे, कथा आहे, पोथी आहे, अनुग्रह आहे, याला वाचिक उपदेश म्हणा. कारण संतांचं वचन या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून तुम्हामांपर्यंत पोहोच केलं जातं आणि ते या वाणीद्वारे पोहोच केलं जातं. म्हणून कीर्तन प्रवचन याला आपण वाचिक उपदेशामध्ये विचारात घेता येईल. बरं, वाचिक उपदेशामध्ये देखील 2 विकल्प, 2 प्रकार आपल्याला करता येतात. संतांकडे एक सहज पद्धतीचा वाचिक उपदेश आहे आणि अट्टहासपूर्वक वाचिक उपदेश आहे. सहज बोलणी हित उपदेश करोणी सायास शिकवेती. म्हणजे किंवा सहज त्यांच्या ऐकता गोष्टी. म्हणजे विचार जर पाहिला, संत महात्मे सहज बोलत बोलत तुम्हामांच्या हिताचं बोलतात आणि अट्टहासपूर्व देखील संत महात्मे सांगतायत. हकारोनी सांगे तुका नाम घेत राहू नका, किंवा सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, किंवा लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. ओ तुकोबऱ्यांचा अधिकार पाहिला आणि तेच तुकोबऱ्या तुम्हामांना लागोनिया पाया बोलतात. याला कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये तळमळ आहे. तुम्हामांना कृतार्थ करावं, परमधामापर्यंत परमानंदावर आरूढ करावं म्हणून संत महात्मे अट्टहासानेही सांगतात. याला अट्टहासपूर्वक वाचिक उपदेश बोला. मात्र यातला सिद्धांत असा आहे, संतांनी सहज जरी वाचिक उपदेश केला किंवा अट्टहासपूर्वक जरी केला तरी परिणाम कायम आहे, हा सिद्धांत आहे. पहा, मी पुन्हा एकदा अवलोकन करतो. संत महात्मे तुम्हामांना साध्यापर्यंत पोहोच करण्याकरता सहज जरी त्यांच्या मुखातून काही बाहेर पडलं आणि अट्टहासाने जरी संतांच्या मुखातून काही बाहेर पडलं तरी परिणाम होतो, हा सिद्धांत आहे. पटण्याकरता उदाहरण देतो. बघा, एखाद्याने मुद्दामून दुसऱ्याला त्रास व्हावा म्हणून विंचू काहीतरी पकडलेला आहे. आता तो त्याच्या बूट चप्पल कशामध्ये तरी तो ठेवतो. मला सांगा, मुद्दामून विंचू ठेवला आणि त्यांनी एखाद्या वेळेला दंश केला, त्यावेळेला वेदना जास्त होतात का चुकून विंचवाने दंश केल्यावर वेदना जास्त होतात? इकडे विंचू नाही का माहिती? बरं, उदाहरण बदलून मांडतो. तुमच्याकडे अगरबत्ती मुद्दामून पळवल्यावर जास्त पळते का चुकून पळल्यावर जास्त पळते? अगरबत्ती मुद्दामून पळू द्या किंवा चुकून पळू द्या, परिणाम तद्वत संतांनी सहज उपदेश करू द्या किंवा अट्टहासपूर्वक, परिणाम मात्र कायम आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 पळते. आपली विठ्ठल. म्हणजे काही झालं तरी उद्बत्ती पोळणारच आहे. असो, आपला चिंतनाचा विषय आहे की संतांनी सहज उपदेश करू द्या किंवा अट्टहासपूर्वक करू द्या, परिणाम मात्र कायम आहे. म्हणजे संत महात्मे वाचिक उपदेशामध्ये सहज, अट्टहास, आणखी वेदांताच्या परिभाषेमध्ये अन्वय पद्धतीचा उपदेश आणि व्यतिरेक पद्धतीचा उपदेश वेळेअभावी त्यामध्ये विस्तार करत नाही. परंतु पुढे जाऊन संत महात्मे वाचिकापेक्षा क्रियेला महत्त्व देतात. महाराज, संतांकडे बोलणं हे कमी आहे आणि आचरण जास्त आहे. म्हणून तर महाराज विचार प्रकट करतात, तैसे संत जगी तैसे संत
क्रिया करोने दामिते अंगे क्रिया करोने दामिते अंगे तैसे संत जागे तैसे संत जागे क्रिया करोनी दावीत अंगी क्रिया करोनी दावीत अंगे तैसे संत जागे तैसे संत जागे क्रिया करो निदाविते अंगी क्रिया करो निदाविते अंगी क्रिया करो निदाविते अंगी तैसे जाता जाती क्रिया करो निदाविते अंगी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. संत महात्मे तुम्हाला एखादा जर सिद्धांत पटवून द्यायचा असेल, एखादा जर विषय सांगायचा असेल, तर संत महात्मे वाचिकापेक्षा क्रियेला जास्त महत्व देतात. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. संत महात्मे वर्तवून दाखवतात, म्हणजे वाचिकापेक्षा क्रियेला आचरणाला संत महात्मे महत्व देतात. तुम्हाला जर एखादा सिद्धांत सांगायचा असेल तर संत महात्मे वाचिकापेक्षा क्रियेद्वारे ते पटवून देतात, चरित्राद्वारे पटवून देतो. मौली ज्ञानोबरायांचं जीवनचरित्र पहा. ज्ञानोबरायांच्या जीवनचरित्रामध्ये ज्ञानोबरांना एके दिवशी क्रोध आलेला आहे, राग आला, म्हणून ज्ञानोबराय पर्णकुटी लावून बसलेले. त्याच्यावर मुक्ताबाईंनी जो काही उपदेश केला, आपण संप्रदायामध्ये त्याला ताटीचे अभंग बोलतो. मला सांगा, खरंच ज्ञानोबरायांना क्रोध राग आलेला होता का हो? अहो, ज्या ज्ञानोबरायांच्या नामचिंतनाने आपला राग गळून पडतो त्या ज्ञानोबरायांना राग येईल. ज्ञानोबरा एक प्रकारची भूमिका घेतात महाराज, की तुम्हाला कळावं की ज्ञानी मंडळींनी वेळोवेळी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण मीमांसा ज्ञानोबरा याची बोलतायत, नवल अहंकाराचे गोठी विशेषण लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अहंकार आहे तो अज्ञानाच्या पाठीमागं लागत नाही महाराज, मात्र ज्ञानवंतांच्या मागे लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्यांनी वेळोवेळी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, हे तुम्हाला कळावं याकरता ज्ञानोबरायांनी पर्णकुटी लावून घेतली. याला क्रियात्मक बोध म्हणतात. किंवा भक्त शिरोमणी नामदेवरायांचा विचार करा. सकल संत मांदियाळीमध्ये नामदेवरायांना कच्च ठरवण्यात येतं. संत गोरोबा काकांनी पाहिलं आणि कच्च मडकाय अशी ग्वाही दिली. परंतु नामदेवराय जर खरंच कच्चे असते तर सुरुवातीलाच भगवंतांनी जवळ केलं नसतं महाराज. मात्र नामदेवराय भूमिका घेतात. याला कारण तुम्हाला कळावं, या देहाला आल्यानंतर गुरु केल्याशिवाय तरणोपाय नाही, हे तुम्हाला कळण्याकरता नामदेवरायांना विसोबांकडे पाठवलं. याला क्रियात्मक बोध म्हणतात. किंवा पटण्याकरता व्यवहार बोलतो. बघा, आपण घरामध्ये आता टीव्ही पाहतो. टीव्ही पाहताना मी हरिपाठ करता का म्हणून नाही विचारलं, आपण टीव्ही पाहतो. टीव्ही पाहत असताना टीव्हीवरती एखादा जर चित्रपट चालू असेल आणि त्या चित्रपटामध्ये एखादा जर कोणी मृत झाला असेल, मेलेला असेल, तो मेलेला खरा असतो की खोटा असतो? खोटा असतो. त्याच्या आसपास रडणारे खरे असतात का खोटा असतात? तरी देखील काही मंडळी ते दृश्य पाहून इतर रडत असतात. बरं, मला पटवून एवढंच द्यायचं आहे, मृत झालेला खोटा आहे, आसपास रडणारी खोटे आहेत. मग ते काय करत आहेत? तुम्हाला कळावं या करता ते भूमिका वटवत असतात. तद्वत तुम्हाला कळावं या करता संत महात्मे जी भूमिका घेतात त्यालाच क्रियात्मक बोध म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल
संत महात्मे तुम्हा मला उपदेश बोध करतात. वाचिक उपदेश वाचिकापेक्षा क्रियात्मक करत असताना देखील अधिकार तैसा करू उपदेश किंवा अधिकार तैसा दावेला मार्ग. संत महात्मे तुम्हा मला बोध करत असताना अधिकारानुरूप बोध करतात. मग वेदांतामध्ये 3 अधिकारी सांगितले गेलेत. उत्तम अधिकारी आहे, मध्यम अधिकारी आहे आणि कनिष्ठ अधिकारी आहे. यावरून 9 विकल्प करता येतात. उत्तम 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 मध्यम उत्तम कनिष्ठ, मध्यम उत्तम मध्यम 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 कनिष्ठ, कनिष्ठ उत्तम कनिष्ठ मध्यम कनिष्ठ कनिष्ठ. विठ्ठल विठ्ठल. असो 3 विकल्प आहेत. यामध्ये उत्तम अधिकारी आहे, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी आहे. ज्या ज्या पद्धतीचा अधिकारी संतांसमोर असतो संत महात्मे त्याला त्यानुरूप बोध करतात. बघा जगद्गुरु माऊली ज्ञानोबराय देखील उत्तम अधिकाऱ्याचा दृष्टांत देत आहेत. कापुराची वाती उजळली ज्योती, उजळल्या नाही बरं, उजळली ज्योती ठाईच समाप्ती. कापुराचा नागणीचा संबंध झाला. कापूर किती तासाने पेढ घेतो? क्षणार्धात पेढ घेतो. ज्ञानोबराय हाच दृष्टांत देतात याला कारण सिद्धांतही त्याच पद्धतीचा प्रकट करतात. साधू बोध झाला. ज्ञानोबराय बोलत नाहीत साधू बोध होईल, झाला बोलतात. साधू महात्म्यांच्या गुरु महात्म्यांच्या मुखातून एखादं वचन बाहेर पडलं, जसा कापूर आणि अग्नीचा संबंध झाल्यावर तो क्षणार्धात पेढ घेतो, तद्वत साधू महात्म्यांच्या मुखातून एखादं वचन बाहेर पडलं, काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होनी उठी कवन एक जो, किंवा सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला, किंवा तुका म्हणे कानी ऐकिली मात तोची झाला घात जीवपणा. चकाराला फार महत्व आहे. त्वरित जसा कापूर क्षणार्धात पेढ घेतो तद्वत उत्तम अधिकारी कानावर बोध पडता क्षणी कृतार्थ होतो. म्हणजेच कापुराच्या अंतःकरणाची मंडळी ही उत्तम अधिकारी असतात. बाकीच्यांना म्हणजे उत्तम अधिकाऱ्याला तसं तर दृष्टांत द्यावा लागत नाही किंवा उत्तम अधिकाऱ्याला कृतार्थ करता जास्त कालावधी लागत नाही महाराज. मात्र संतांसमोर सगळीच उत्तम अधिकारी जातात असं नाही. मूढ पापे जैसे तैसे या न्यायाने जर विचार केला, कारण संत वाङ्मय अभ्यासणारी आपण मंडळी आहोत, अनेक ठिकाणी संतांनी दृष्टांताची उपाययोजना केलेली आहे. पहा, ज्या ज्या पद्धतीचा श्रोता कीर्तनामध्ये तुकोबऱ्यांचा असेल त्या पद्धतीचे दृष्टांत तुकोबऱ्यांच्या कीर्तनातून अभंगातून प्रकट झालेले पाहायला मिळतात. आता ज्यावेळेला विद्वान पंडित मंडळी ज्यावेळेला कीर्तना करता तुकोबऱ्यांच्या असतील त्यावेळेला तुकोबऱ्यांचे दृष्टांत आहेत. रज्जू सर्पाकार भासयले जगडंबर म्हणून आठवितो पाय घेतो अलय बलय. किंवा नाथ महाराजही बोलतात शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे. म्हणजे रज्जू सर्प, शुक्ती रजत, स्थाणू पुरुष हे वेदांतातील दृष्टांत आहेत. वेदांतातील कठीणातली कठीण प्रक्रिया पटवून देण्याकरता हे आवर्जून दिले जातात. मात्र सर्वसामान्यांना हे दृष्टांत किती वेळाही पटवून दिले तर पटतीलच असं नाही. म्हणून तुकोबऱ्यांच्या ज्यावेळेला हे लक्षात आलं त्यावेळेला तुकोबराय तुम्हाला प्रत्येकांच्या जीवनामध्ये अनुभवाला येणाऱ्या गोष्टीचा दृष्टांत म्हणजे शेतकऱ्यांचा दृष्टांत महाराज देत आहेत वेदांतातली प्रक्रिया पटवून देण्याकरता. बीज भाजोनी केली नाही आम्हा जन्म मरण नाही. लाही म्हणजे तुकोबऱ्यांनी ज्वारीचा दृष्टांत दिला. नाही पटला तर दुसरा दृष्टांत ही महाराज शेतकऱ्यांचाच आहे. साखरेचा नोही ऊस आम्हा कैचा गर्भवास. ऊसापासून साखर की साखरेपासून ऊस आहे? ऊसापासून साखर होते. मात्र तुकोबराय दृष्टांत देताना म्हणतात साखरेचा नोही ऊस. त्याच पद्धतीने आम्हा कैचा गर्भवास, आम्हाला देखील जन्ममरण स्पर्श करत नाही. म्हणजे मुद्दा एवढाच की जीवनमुक्ताचं लक्षण पटवून देण्याकरता तुकोबराय ज्या पद्धतीचा श्रोता, ज्या पद्धतीचा अधिकारी समोर आहे त्याला त्यानुसार दृष्टांत देऊन आपला सिद्धांत त्यांना पटवून देत आहेत. आणि या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायांना कल्पना करा, एका साधकाने प्रश्न केला, महाराज तुम्ही आम्हाला शरण जाण्याचा बोध करताय, तुम्ही शरण गेला आहात की नाही? त्याला तुकोबरायांनी उत्तर दिलेलं आहे, शरणागत झालो ते नेहमी पनाम कलो. झालो म्हणजे भूतकाळ बोलतात. कारण इतरांना जर उपदेश करायचा असेल तर स्वतःकर ती गोष्ट आधी असली पाहिजे. तुकोबराय शरण जाण्याकरता सांगतात, त्या अर्थी तुकोबराय शरण गेलेले आहेत का? तुकोबराय त्याचं उत्तर देतात शरणागत झालो म्हणतात, भूतकाळ मी शरण गेलेलो आहे. आणि त्याचा परिणामही बोलतात ते नेहमी पनाम कलो. आणि म्हणून तुम्हाला करत एका पदाची उपाययोजना करून महाराज विचार म्हणत आहेत, आल्यानो संसारा उठावे ग करा, आल्यानो संसारा उठावे ग करा, आल्यानो संसारा उठावे ग करा.
आल्यानो संसारा उठावे ग करा शरण जाव दारा पांडुरंग शरण जाव दारा पांडुरंग हा शरण जाऊ दारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे शरण जाऊ दारा शरण जाऊ दारा पांडुरंगा हे काळाचे धन कुबेराचे हे काळाचे धन कुबेराचे आल्यानो संसारा उठावे ग करा उठावे गंगरा हे आल्यानो संसारा उठावे ग करा ओलानो संसारा उठावे गंगरा शरण जाऊ दारा पांडुरंगा शरण जाऊ दारा पांडुरंगा शरण जाऊ दारा पांडुरंगा धन कुबेराचे देहाये काळाचे धन कुबेराचे देह काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे आल्यानो संसारा उठावे ग करा शरण जाऊ दारा पांडुरंग देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे कायाही. मी ज्या वेळेला गुरुकुलामध्ये अध्ययनाला होतो एक स्मरणामध्ये आलं म्हणून बोलतो. अध्ययनाला असताना गुरुजींच्या मुखातून याला एक वाक्य आलं होतं की हे जे तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे ते फक्त घरात बोर्ड करून लावायचं म्हणे. देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. घरातून जाताना फक्त ते वाचायचं येथे मनुष्याचे काय आहे. घरात आलं की पुन्हा वाचायचं म्हणे विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे तुकोबऱ्यांचं एका अभंगातील एक चरण देखील आपलं जीवन कृतार्थ करण्याकरता उपयोगाचं आहे महाराज. मला एवढंच सांगायचं आहे. आपण अभंगाचं चिंतन करत असताना उपक्रम म्हणजे सुरुवातीला आपण 4 विकल्प केले होते की शरण कोणी जायचंय, शरण कोणाला जायचंय, शरण का जायचंय आणि शरण कसं जायचंय. म्हणजे अनुबंध चतुष्टयाला आपण व्यावहारिक शब्दांमध्ये घेतलेलं आहे. शरण कोणी जायचं, कोणाला जायचं, का जायचं आणि कसं जायचं. या 4 प्रश्नांमधील पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुकोबराय देतात की शरण कोणी जायचं. आल्यानो संसारा. जो संसाराला आलेला आहे त्या प्रत्येकाने शरण जायचं. मग एखादा म्हणेल महाराज आम्ही आणखी चतुर्भुजच झालो नाही. चतुर्भुज समजलं ना. एखादा म्हणेल आमचा आणखी विवाहच झाला नाही. शरण जायचं की नाही. कारण महाराज तर बोलतात आल्यानो संसारा. जो संसाराला आलेला आहे त्यांनी शरण जायचंय. महाराज व्यवहारातील संसार पदाची व्याख्या भिन्न आहे, परमार्थिक दृष्ट्या भिन्न आहे. व्यवहारामध्ये बायका मुलांचा पसारा 4 भिंतींच्या आतला याला व्यवहारात संसार बोललं जातं. परमार्थिक दृष्ट्या महाराज कर्तृत्व भोक्तृत्व ज्याच्याकडे त्याला संसार बोला, उपजन आणि निमन ज्याच्याकडे त्याला संसार बोला.
जो देह तादात्म्याने जगतो, पंचक्लेशासहित आहे, त्याला संसार बोला. किंवा भगवद्गीता 15व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये लक्षण मांडते, ऊर्ध्वमूलमधशाख अश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदविद. ऊर्ध्वमूलम अधशाखम, ज्याचं स्वरूपच उलट आहे त्याला संसार बोला. एखादा म्हणेल, महाराज वयाची 80 पार झाली आहे तरी संसार उलटा वाटत नाही, तुम्ही काय बोलता? मी नाही, भगवद्गीता बोलते. ऊर्ध्वमूलम पटण्याकरता मला गुरुजी पाठामध्ये गोड दृष्टांत देत असत. आपल्याकडे एखादा वृक्ष आहे, ते वृक्ष करता खाली आपण देतो की वर पाना फुलांना? खाली मुळाला पाणी देतो. त्यावेळेला ते वृक्ष झाड वाढतं कुठं? वरती वाढतं. देहरूपी वृक्ष वाढण्याकरता खाली पायावर पाणी टाकता की वर मुखात? वरती मुखात. आणि हा वाढतो कुठं? यालाच उलटा म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्याचं स्वरूपच उलट आहे त्याला संसार म्हणा. किंवा भगवत पूज्यपाद आद्य जगद्गुरु शंकराचार्य प्रतिपादन करतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. दर्शक सर्वनाम आहे, अंगुली निर्देश केला, याला संसार म्हणा. कशाला? जो पुन्हा 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 जन्मतो आणि पुन्हा पुन्हा मरतो. म्हणजे एखाद्याचा विवाह होऊ द्या नाही तर न होऊ द्या, जो या देहाला आलाय असा प्रत्येक जण संसारी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे जो या देहाला आलेला आहे असा प्रत्येक जण संसारी आहे. आणि त्यानं काय केलं पाहिजे? भगवंताला शरण गेलं पाहिजे. म्हणजे आपला विचार असा चालू आहे. याला कारण महाराज 4 प्रकारची योनी अध्यात्मामध्ये मांडली गेलेली आहे, जारद, उद्भिज, स्वेदज आणि अंडज. सायन्सने त्याला 3 प्रकारामध्ये विभागलं, जलचर, भूचर आणि खेचर. संत वाङ्मयामध्ये 84 लक्ष प्रकार मांडले गेलेले. कोणी किती का प्रकार मानेना, मात्र संत वचन असे, याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे. भगवंताचं भजन करायचंय, भक्ती करायची आहे, भज सेवायाम, सेवा करायची आहे, त्याची वारी करायची. अधिकार याची देही घडे. मला सांगा, कधी गाढव भजन करताना पाहिलं का? वारी करताना. याचा अर्थ जे वारी करत नाहीत, भजन करत नाहीत, त्यांना मला गाढव बोलायचं नाही. बरं, तुम्ही व्यतिरेकाकडे जाऊ नका. चिंतनाचा विषय, याची देही घडे. जो या देहाला आलेला आहे त्यालाच केवळ परमात्म्याला शरण जाण्याचा अधिकार आहे. म्हणजे शरण जायचं कोणी, म्हणजेच शरण जाण्याचा अधिकारी कोण? या पहिल्या प्रश्नाचं उत्तर महाराज देतात, जो या देहाला आलाय अशा प्रत्येकाने त्या परमात्म्याकडे गेलं पाहिजे. बरं, शरण कोणाला जायचं आणि शरण जाण्याचा बोध आणखी कोण करतं की नाही? महाराज त्याचा विचार मांडतायत. वेद अनंत बोलिला, अर्थ येतोकाची साधिला. काय सांगितलं? विठोबासी शरणा जावे, निजनिष्ठा नाम गावे. विठोबाला शरण जायचं का? विठोबाला शरण जायचं कारण ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंतो किंवा षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताचे जाण. किंवा विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशोर दाता. समचरण असलेला, षडगुणांनी संपन्न असलेला आणि त्या दानशूर असलेला तो एकमेव परमात्मा आहे. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर महाराज देतात, शरण कोणाला जायचं? विठोबासे शरण जावे. तिसरा प्रश्न आहे महाराज, शरण आम्ही का जायचं? तुम्ही सांगावं आणि आम्ही ऐकावं, तो काळ गेला निघून. आम्ही का शरण जायचं त्या परमात्म्याला? भगवद्गीता याचं गोड उत्तर देते, त्वमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात परम शांतीं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. ज्याला जीवनामध्ये शाश्वत शांती हवी आहे, ज्याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची आहे, परमानंदावर अरूढ व्हायचे, नवे नवे महाराज बोलतात, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारे मी जन्म मरण. ज्याला जन्म मरणाची इरझार चुकवायची आहे त्यांनी त्या परमात्म्याकडे गेलं पाहिजे. एखादा म्हणेल महाराज शरण, परंतु महाराजांनी इथं पद आवर्जून एक वापरलेलं आहे. केवळ शरण पद म्हणत नाहीत, तो खूप बरं आहे, अनन्य शरण असं म्हणतात. अनन्य या पदाची व्याख्या नारद भक्ती सूत्रामध्ये महर्षी बोलतायत, अन्याशरणां त्यागो अनन्यता. याकरता दृष्टांताने पटवून देतो. मला सांगा, मासा पाण्याशी किती अनन्य असतो? तो मासा पाण्यातनं काढून तुपात टाका, तुपही द्रव पदार्थ आहे, उलट क्वालिटीचं आहे. मात्र माशाचा पाण्याशी संबंध संपला की मासा आपले प्राण सोडतो पण दुसऱ्याची संगत करत नाही. तेवढं अनन्य त्या भगवंताकडे गेलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग एखादा म्हणेल महाराज, आम्ही दररोज
कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने त्या परमात्म्याला शरणच जातो. मग आमच्या घरातील दररोजची देवपूजा असेल, दररोजचं नित्याचं पारायण असेल, दररोजची आमची देवपूजा असेल, म्हणजे मिळेल ती सेवा आम्ही भगवंताकरता करीत राहतो. म्हणजे दररोज कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने आम्ही त्या परमात्म्याला शरणच जातो. तरीही जीवनामध्ये संकट आहे, तरीही जीवनामध्ये दुःख. याला कारण काय? तुम्ही सांगता शरण जावा दुःख निवृत्ती आहे, आणि आम्ही तर नित्याने शरण जातो तरीही दुःख आहे. याची कारण मीमांसानाथ महाराज बोलतात, केले कर्म झाले तेचे भोग आले. कर्म झाले तेचे भोग आले. केले कर्म झाले, केले कर्म झाले, केले कर्म झाले तेचे भोग आले. तेचे कर्म झाले, तेचे कर्म झाले, तेचे कर्म झाले, तेचे भोग आले. उपजले मेले ऐसे किते, उपजले मेले ऐसे किते. हरे मुखे गाता, हरे मुखे गाता, हरे मुखे गाता, हर पदे छता. हरे मुखे गाता, हरे मुखे गाता, हरे मुखे गाता, हरे मुखे गाता, हर पदे छता. उपजले मेले ऐसे केले, उपजले मेले ऐसे किती. हरे मुखे गाता, हरे मुखे गाता, आदिमुखी गाता, हरे मुखे गाता, हरे मुखे गाता, आदिमुखी गाता, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. मला सांगा, नाथ महाराजांना बोलता आलं असतं, केले कर्म झाले ते भोगा आले, तेची भोगा आले. श्री पाणिनींच्या व्याकरण सूत्रानुसार या चकाराने आणण्याची व्यवृत्ती असते. तुम्ही आम्ही जे काही कर्म करतो ते तुम्हाला प्रत्येकांना भोगावंच लागतं, हा शास्त्र सिद्धांत आहे. क्रियमान कर्म, संचित कर्म, प्रारब्ध कर्म, याच्या व्याख्या सांगण्यात वेळ खर्च करत नाही. मात्र गुरुनाम गुरु वेदांत केसरी रंगनाथ महाराज परवणीकर गुरुजी याकरता दृष्टांत द्यायचे म्हणे. बघा, क्रियमान कर्म, संचित कर्म, प्रारब्ध कर्म कशाला बोलावं? एखादी माता भगिनी घरामध्ये पोळी करते, पोळी लाटणं हे तिचं क्रियमान कर्म आहे. पोळी लाटल्यानंतर ती तव्यावर भाजून टोपलीमध्ये संग्रहित केली जाते, हे संचित कर्म आहे. आणि टोपलीतली ताटामध्ये खाण्याकरता येणं याला प्रारब्ध बोलतात. विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल. आणि सिद्धांत असा आहे, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. ज्ञानरूपी अग्नीमध्ये क्रियमान संचित कर्माचा नाश आहे महाराज. प्रारब्ध हे प्रत्येकाला भोगावंच लागतं, हा सिद्धांत आहे. सर्वांच्या परिचयाचं चिंतन आहे. श्रीमद भागवत महापुराणामध्ये भीष्माचार्यांचं चिंतन सर्वांनी ऐकलं असेल. भीष्माचार्य शरपंजरी पडलेले आहेत. शरपंजरी म्हणजे बाणाच्या शय्येवर आहेत आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासोबत संवाद करू लागतात. भगवंता, मी संपूर्ण आयुष्य धर्म आणि सत्याने आचरण केलं तरीही ही स्थिती मला भोगावी लागते. परमात्मा म्हणतात, तर तुमच्या कर्माचा भोग आहे. भीष्माचार्य हे इच्छामरणी होते, नवे नवे युंजान योगी होते. स्वतःच्या भूत भावी वर्तमानाचं त्यांना ज्ञान होतं. संपूर्ण जन्म भीष्माचार्यांनी अभ्यासून पाहिला, एकदाही चुकले नव्हते. परमात्म्याला आत्मविश्वासाने बोलतात, परमात्म्याला बोलतात की एकदाही चुकलो नाही.
भगवान परमात्मा बोलता जरा मागचे जन्म तपासा. भीष्माचार्य 1 जन्म, 5 जन्म, 10 जन्म चरित्र असं सांगितलं जातं. 100 जन्म भीष्माचार्य पाठीमागं गेले. एक घडलेली चूक लक्षात येते. रस्त्याने जात असताना रस्त्यामध्ये एक सरडा पडलेला असतो. आता तो सरडा रस्त्यात पडला, बाजूला करावा म्हणून बाणाच्या साह्याने त्याला उचलतात आणि बाजूला टाकतात. त्यावेळेला तो सरडा काटेरी कुंपणावर पडतो आणि त्याच्या शरीरामध्ये काटे टोचले जातात. म्हणजेच 100 जन्मापूर्वी जे काही कर्म केलेलं आहे म्हणून भीष्माचार्यांना नंतर देखील बाणाच्या शय्येवरच पडावं लागलं. ओ भीष्माचार्यांसारख्यांना जर केलेलं कर्म भोगूनच संपवावं लागतं तर तुम्हा माणसं काय. विठ्ठल 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 विठ्ठल. मग एखाद्याला वाटेल आम्हाला जर आमचा भोग मिळणारच असेल तर आम्ही भक्ती करावी का न करावी. एखाद्याला आता वारीत आलेला प्रश्न पडेल मग महाराज वारीचा उपयोग काय. आम्हाला जर भोग मिळणारच असेल तर वारी करून उपयोग काय. तर महाराज भक्तीचं प्रयोजन नसतं, भक्ती हेच प्रयोजन आहे. कारण बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सहजासहजी तुम्हा माणच्या अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण होत नाही. एक वेळेला नाम मुखाला येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं महाराज. त्यामुळे सहजासहजी ती भक्ती आपल्याकडे येत नाही. मग ज्या मुद्दा एवढाच की आपण अध्यात्मातली प्रक्रिया पाहिली की प्रारब्ध भोगावं लागतं, मात्र भक्तिशास्त्र याच्या पुढे आहे. नाथ महाराज याचा विचार मांडतात. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा. परमात्म्याची कृपा झाली तर प्रारब्धाच्या वेदना देखील तुम्हाला परमात्मा लागू देत नाही, मात्र त्याच्याकरता त्याची कृपा होणं गरजेचं आहे. आणि कृपेकरता त्याची भक्ती करावी लागते. मात्र आपण भक्ती करतो थोडी आणि दाखवतो मात्र जास्त. आणि म्हणून तेवढ्याच प्रमाणात भक्ती केली गेली पाहिजे. दृष्टांताने पटवून देतो. एक धरून चला बाजारपेठ आहे. सध्याच्या शुद्ध मराठीमध्ये मार्केट आहे असं समजा. एक मोठं असं दुकान आहे, व्यापारी आहे आणि एके दिवशी काही कामानिमित्त त्या मार्केटमधून त्या बाजारपेठेतून तो बाहेर पडलेला आहे. आता बाहेर पडला, थोडासा कालावधी जातून मागून धावत पळत एक त्याचा नोकर येतो आणि तो बोलू लागतो, मालक आपला वाडा पेटलेला आहे, दुकान पेटलेलं आहे. शब्द कानावर पडता क्षणी तो दुकानाकडे धाव घेतो. पाहतो तर प्रत्येक जण त्या दुकानाला लागलेली अग्नी आटोक्यात आणण्याचा म्हणजे आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. मग कोणी पाईपच्या सहाय्याने प्रेशरने पाणी मारतं, कोणी बादलीने पाणी मारतं. अन्य साधनांच्या माध्यमातून प्रत्येक जण ती आग विझवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र जो दुकानाचा मालक आहे, जो वाड्याचा मालक आहे, तो एक वाटी घेतो, चमचा घेतो आणि चमच्याने पाणी मारू लागतो. किती मिनिटात वाडा विझेल? वाडा विझेल का महाराज? याला कारण जेवढ्या प्रमाणात अग्नी आहे तेवढ्याच प्रमाणात पाणी मारलं गेलं पाहिजे, त्याशिवाय ती अग्नी आटोक्यात येणार नाही. हा साधा व्यवहार आहे. प्रारब्धाच्या वेदना ज्या पद्धतीने लागू द्यायच्या नसतील तर जेवढं प्रारब्ध आहे तेवढीच भक्ती केली पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. मात्र प्रारब्ध किती आहे हे तुम्हाला सांगता येत नाही, म्हणून सततचा काळ हा भक्तीमध्ये घालवला पाहिजे. मुद्दा इतकाच आहे मला पटवून द्यायचा की तुम्हाला भगवंताला शरण गेल्यानंतरची आपण हे प्रयोजन पाहिली. म्हणजेच शरण आम्ही का जायचं या प्रश्नाचं आपण उत्तर शोधतोय. का शरण जायचं? जन्म मरणाची एरझार चुकवायची असेल महाराज. मात्र तुम्हाला वाटत असतं आम्ही त्या परमात्म्याला शरण जातोय, मात्र आपण शरण गेलेलो असतो विकारांना आणि अपेक्षा आनंदाची ठेवतो. आपण शरण जातो त्या विषयांना. हे विषय कसे ज्ञानोबा गोड बोलतायत. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचे अभासे भद्र जाती किंवा विषयाचे समसुख बिगडाची बाहुली अभराची सावली जाईल रया. विषय इतके बाधक आहेत महाराज. याचा विचार पटवून द्यायचा झाला. श्रीमद भागवत महापुराणामध्ये ययाती राजाचं चरित्र फार गोड आलेलं आहे. ययाती राजाने आपल्या मुलाकडून तारुण्य घेऊन 1000 वर्ष यथेच्छ विषय भोगले. मात्र 1000 वर्ष विषय भोगल्यानंतरचे ययाती राजाचे उद्गार असेत. न जातो कामहा कामाना मुपभोगेन शाम्यती हविषा कृष्णवर्त्ने भूये वावी वरदते. 1000 वर्ष विषय भोगल्यानंतरचे ययाती राजाचे उद्गार आहेत. ज्या पद्धतीने एखादा यज्ञकुंड असावा आणि त्या यज्ञकुंडामध्ये आपण तुपाची आहुती देतो, तुपाच्या आहुतीने यज्ञातला अग्नी अधिक वाढतच जातो. त्याच पद्धतीने विषय भोगल्यानंतर विषय भोगाचीच लालसा अंतःकरणात वाढत जाते. हे 1000 वर्ष विषय भोगल्यानंतरचे उद्गार आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे विषयातून तृप्ती मिळत नाही, या विषयांना आपण शरण जातो. महाराजांनी तो विचार मांडलेला आहे. विषयोडी भुलने जीव विषयोडी भुलने
आता यांची कोण करील किंवा नुपजे नारायणी भाव पावनी ठाव नरदेह पावनी ठाव नरदेह पावनी ठाव नरदेह पावनी ठाव नरदेह विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करीन कीव नुपजे नारायणी भाव पावनी ठाव नरदेह. या विषयांना आपण शरण जातून अपेक्षा आनंदाची ठेवतो. म्हणजे ज्या साधनाने आनंद मिळणार आहे अशी साधना आपण करत नाही, मात्र दुःख मिळेल अशी साधना करतो. चातुर्मासामध्ये गुरुवारी राऊत बाबांच्या मुखातून एक दृष्टांत श्रवणात आला. सिद्धांत लक्षात राहू द्या. ज्या साधनाने आपल्याला आनंद मिळेल अशी साधना आपण करत नाही, मात्र दुःख मिळेल अशी साधना करत बसतो. काही नाही. एक ऑफिसर होते म्हणे. ऑफिसर दशमी एकादशीचा चांगला खडतर असा उपवास घडतो. द्वादशीला सकाळ सकाळी लवकर उठतात, कारण पारणं सोडावं, भूक लागलेली असते. मात्र उठल्याबरोबर ऑफिसवरनं फोन येतो, लवकरात लवकर ऑफिसमध्ये हजर व्हा. जुने कीर्तनकार मंडळी असं बोलायचे, तोंडात पाणी असेल तर रस्त्याने गिळा, एवढं लवकर या. तो धावत पळत ऑफिसमध्ये जातो, काम आटोपतो आणि पुन्हा घराकडे धाव घेतो तर घराला कुलूप आहे. शेजारीची गृहिणी सांगते, अमुक अमुक कामाकरता बाहेर गेलेले, चावी माझ्याकडे ठेवलेली आहे. चावी घेतो, कुलूप उघडतो, आत जातो, स्वयंपाक घरामध्ये प्रवेश करतो, सगळीकडे शोधाशोध करू लागतो. पत्नीने माझ्याकरता काहीतरी खाण्याची व्यवस्था केली असेल. मात्र प्रकार असा घडलेला असतो, दशमी दिवशी उद्या एकादशी म्हणून जे काही अन्न पदार्थ शिल्लक राहिलेले त्या गृहिणीने वाटून संपवलेले होते. एकादशी दिवशी जेवढे उपवासाला पदार्थ लागतात आणि जेवढं लागतं तेवढंच बनवून ते खाऊन संपवलं होतं, कारण उपवासाचा दुसऱ्या दिवशी उपयोगाला येत नाही. आणि द्वादशीला हे सकाळ सकाळी घराच्या बाहेर पडले, याचा अर्थ काहीतरी खातील म्हणून स्वयंपाक घरात काहीच बनवलं नव्हतं. स्वयंपाक घर अगदी सामसूम. हा तर शोधाशोध करू लागतो, काहीतरी व्यवस्था असेल, काहीही मिळेना. रागाला जाऊ लागतो. तोपर्यंत त्याची दृष्टी एका डब्यावर पडते आणि त्या डब्यावर लिहिलेलं असतं खा सोडा म्हणून. माता भगिनींना सवय होती म्हणतो, बरं आहे म्हणत नाही. पूर्वी बघा डब्यावर लिहिलं जायचं, तुरीच्या डाळला तू डाळ असं लिहिलं जायचं, मुगीच्या डाळला मू डाळ. तसं त्या गृहिणीने खायच्या सोड्याला खा सोडा असं लिहिलेलं होतं. पत्नीचे उपकार मानतो, तिने काहीतरी खाण्याची व्यवस्था केली. एक ताड घेतो, तांब्यावर पाणी घेतो, 2-3 किलो सोडा काढतो, बास की कालवतो आणि खाऊन टाकतो. माझा दृष्टांत संपला. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, त्याची भूक भागली असेल का हो? नाही. याला कारण, अहो ज्या पदार्थाने भूक भागेल असे पदार्थ त्यांनी खाल्लेच नाहीत. उलट पोटात आधी असलेले पदार्थ बाहेर कसे पडतील असे पदार्थ त्यांनी खाल्ले. तद्वत तुम्ही आम्ही मंडळी जीवनामध्ये ज्या साधनाने आनंद मिळेल अशी साधना करत नाही, दुःख मिळेल अशी साधना करत बसतो. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून तुम्हा मना जर दुःख घालवायचं असेल आणि शाश्वत आनंदापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याकरता काय केलं पाहिजे याचं उत्तर तुकोबराय देत आहेत. मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तोहा उतरील पार भवदुस्तर नदीचा. का शरण जायचं? आपण 4 प्रश्न केली होती, लक्षात आहेत ना? शरण कोणी जायचं त्याचं उत्तर मिळालं, जो या देहाला आलेला आहे. शरण कोणाला जायचं या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे विठोबासी. शरण आम्ही का जायचं? तुकोबाराय म्हणतात, म्हणवोनी शरण जावे. पटण्याकरता बोलतो. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न असतो, कारणे द्या म्हणून. विद्यार्थ्यांना त्या क्वेश्चन मध्येच आन्सर असतं, फक्त पुढे क्वेश्चन मार्क दिलेला असतो, याला असं का म्हणतात म्हणून विचारलेलं असतं. विद्यार्थी मंडळी संपूर्ण उत्तर लिहितात आणि शेवटी लिहितात म्हणून याला असं. तद्वत तुकोबाराय म्हणतात, आनंद हवा असेल, दुःख घालवायचं असेल, काय केलं पाहिजे? म्हणवोनी शरण जावे. किंवा अभंगामध्ये त्याची कारण मीमांसा पाहू शकतो आपण. बघा, तोहा उतरील पार
मनवोनी शरण जावी. भव दुस्तर नदीचा मनवोनी शरण जावी. बहु आहे करुणावंत मनवोनी शरण जावी. अनंत हे नाम ज्या मनवोनी शरण जावी. तुका म्हणे साक्षी आली तरी केली प्रगट मनवोनी शरण जावी. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. का शरण जायची याची मीमांसा अभंगामध्ये पाहिली. मात्र शरण आम्ही कसं जायचं या अंतिमच्या प्रश्नाचा विचार केला तर शरणागतीचे 6 प्रकार शास्त्रामध्ये आलेले आहेत. अनुकूलेन संकल्प प्रातिकूलस्य वर्जनम रक्षस्ति इति विश्वासः गोप्तृत्व वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्यम षडविदा शरणागती. अवघी 10व्या वेळेमध्ये पटवून देतो. बघा, अनुकूलेन संकल्प पहिली शरणागती आहे. अनुकूल बनणं म्हणजे एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीजवळ बोलताना बोलते, मी माझ्या पतीला फार अनुकूल आहे, परंतु तो काय बोलतो हे मी अजिबात ऐकत नाही. याला अनुकूल बनणं म्हणत नाही. ज्ञानोबराय म्हणतायत पतीची या मता अनुसरून याला महत्व आहे. म्हणजेच मला मुद्दा एवढाच पटवून द्यायचा आहे, अनुकूल बनणं म्हणजे त्याला आपल्याकडून जशी अपेक्षा आहे तसं आपलं वर्तन ठेवणं, आचरण ठेवणं. किंवा उदाहरण बदलून मांडतो. पहा, एक साधक असतो आणि तो साधक आपल्या गुरुजींना विनंती करतो, गुरुजी तुम्ही माझ्या घरी भोजनाला आलंच पाहिजे. भरपूर आग्रह झाल्यानंतर गुरुजी त्याला होकार कळवतात, मी या दिवशी तुझ्याकडे भोजना करता येईल. तो दिवस उजाडतो. आनंदामध्ये चांगला असा स्वयंपाक बनवतो. गुरुजी येतात, पाद्यपूजा, बसायला आसन दिलं जातं, पात्र वाढले जातात, पदार्थ वाढले जातात. गुरुजी पात्राकडे पाहतात तर सगळे काही गोड गोड पदार्थ दिसतात. आणि बाय मिस्टेक गुरुजींना झालेली ती शुगर. आत्ताच्या काळातले गुरुजी आहेत असं समजा. डायबिटीज आजार गुरुजींना झालेला आहे. गुरुजी त्याला बोलतात, अरे मी पथ्य पाळणारा व्यक्ती आहे, मला हे पदार्थ काही तू देऊ नको, मला दुसरं काही बनवलं असेल तर ते दे. त्यावेळेला तो साधक म्हणतो, गुरुजी तुम्ही येणार आहेत म्हणून एवढे आचारी लावून पदार्थ बनवून घेतले आणि तुम्हीच नाही खाल्ले तर. म्हणजे गुरुजींची शुगर वाढली तरी चालेल, मात्र आमचे पदार्थ गुरुजींनी. याला अनुकूल बनणं म्हणत नाही. म्हणून एका महात्म्याने हिंदी दोहा फार गोड प्रकट केलेला आहे. हम गुरुदेव को मानते हैं, गुरुदेव की नहीं मानते. विठ्ठल विठ्ठल. त्याच पद्धतीने भगवान को सभी मानते हैं, भगवान की नहीं मानते. त्याला आपल्याकडून जी अपेक्षा आहे तसं आपलं आचरण वर्तन ठेवणं याला अनुकूल बनणं म्हणतात. अनुकूलेन संकल्प प्रातिकूलस्य वर्जनम. त्याच्या ठिकाणी ज्या गोष्टी प्रातिकूल आहेत त्या आपल्या ठिकाणी असणं. रक्षस्ति इति विश्वासः. तो परमात्मा आपलं रक्षण करणारा यावर आपला विश्वास असणं ही तिसरी शरणागती आहे. गोप्तृत्व वर्णम तथा. त्याला वरलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, तुझ्याशिवाय रक्षण करणारा कोण नाही, त्याशिवाय तो येत नाही, ही चौथी शरणागती आहे. आत्मनिक्षेप म्हणजे समर्पण असलं पाहिजे. आणि कार्पण्यम म्हणजे लहानातलं लहान बनून राहिलं पाहिजे. महाराज, लहानातलं लहान बनून राहणं याकरता मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हनुमंतरायांचं आहे. संपूर्ण रामायणामध्ये प्रमुख रोल निभावला असेल तर हनुमंतरायांनी. परंतु आपण नेहमी चिंतन करतो की हनुमंतरायांना काहीच भेटलं नाही. असं नाही महाराज. या पृथ्वी तलावर जेवढीही प्रभू रामचंद्रांची मंदिर आहेत तिथं उजव्या हाताला हनुमंतरायांना न मागता स्थान दिलेलं आहे. याला कारण लहानातलं लहान बनून राहिलेले. हनुमंतरायांच्या मंदिरात कोणी प्रभू रामचंद्रांचं मंदिर पाहिलं का? एखादा म्हणेल का नाही महाराज, हनुमंतराय असताना प्रभू रामचंद्रांचं वेगळं मंदिर स्थापन करण्याची गरज नाही, कारण हनुमंतरायांच्या अंतःकरणामध्ये प्रभू रामचंद्र विराजमान आहेत. मात्र प्रभू रामचंद्र जिथं जिथं आहे तिथं उजव्या हाताला न मागता स्थान हनुमंतरायांना दिलं. याला कारण कार्पण्य म्हणजे लहानातलं लहान बनून राहिले. ही 6वी शरणागती आहे. मात्र अभंगामध्ये महाराज बोलतायत की शरण कसं जायचं. सर्व भावे देवासी या पदाचा अंतिम एक 10 मिनिटांमध्ये विचार मांडणार आहे. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये. टाळी वाजवा, भजन करा. जय जय विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये. पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. रखुमाये, विठोबा रखुमाये, रखुमाये.
घुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा 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 बोला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मनवोनी शरण जावी सर्व भावी देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. अभंगामध्ये आपण 4 विकल्प केलेले आहेत. शरण कोणी जायचं, कोणाला जायचं, का जायचं आणि कसं जायचं. या अंतिमच्या प्रश्नाकडे आपण पोहोचलो होतो की शरण कसं जायचं. अभंगामध्ये महाराज बोलतात सर्व भावे देवासी. सर्व भावे म्हणजे घरातला सक्का भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ असा भ्राता त्यातला अर्थ नाही महाराज. सर्व भावे म्हणजे कायेने वाचेने मनाने त्याच्याकडे जाणं. म्हणून तर वारी आहे. शरीराकडून चाल घडत असते, वाणीमध्ये नामचिंतन चालू असतं आणि मानसिकता केवळ माऊलीमय झालेली असते. ज्ञानोबराय बोलतात तया अहं वाचा चित्त अंग देवोनिया शरणरीग मोहोद दिगा गांगरी घाले जैसे. ज्ञानोबराय बोलतात तया अहं वाचा चित्त अंग. यावर गुरुदेवांनी चातुर्मासात 2 विकल्प केले होते. अहंकार देऊन शरण जाणं आणि शरण गेल्यानंतर अहंकाराची निवृत्ती होणं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. असे 2 विकल्प आपल्याला अभ्यासता येतील. परंतु सर्व भावे या पदाचा विचार मांडत असताना कायेने वाचेने मनाने याही पेक्षा पुढे जाऊन मला अभ्यास आलेले मी 5 प्रकारचे भाव मांडतो. बघा, दास्य भाव आहे, सख्य भाव, शांत भाव, वात्सल्य भाव आणि माधुर्य भाव. प्रत्येक भावयुक्त अंतःकरणाचा निर्देश करता येईल. दास्य भावाकरता दास्यत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखिले. हनुमंतरायांचा विचार करा. सख्य भावाकरता सख्यपणे अर्जुन नरनारायण अर्जुनाचा विचार करा. वात्सल्य भावाकरता लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. शांत भावाकरता पैठणी निवासी शांती ब्रह्मनाथ महाराजांचा विचार करा. आणि माधुर्य भावाकरता तू वल्लभा मी कांता ऐसे पडिये. भगवंताला आपला पती मानावं, स्वतःला त्या परमात्म्याची पत्नी मानून त्याची भक्ती करणं यालाच माधुर्य भाव म्हणतात. आणि याचे आद्य प्रणेते म्हणून आपण संत श्री गुलाबराव महाराजांकडे पाहतो. मला मुद्दा एवढाच पटवून द्यायचा आहे की या माधुर्य भावयुक्त अंतःकरणाने परमात्म्याकडे जाता आलं पाहिजे. या भावयुक्त अंतःकरणामध्ये भाव असा असतो, आपल्याला आवडते म्हणून भगवंताकडे जायचं नाही. माझ्या भगवंताला मी वारी केलेली आवडते, माझ्या भगवंताला मी भक्ती केलेली आवडते, त्याच्या आनंदाकरता त्याच्याकडे जाणं याला माधुर्य भाव म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आणि या भावयुक्त अंतःकरणाने शरण गेल्यानंतर परमप्रयोजन महाराज बोलतात तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. महाराज मायारूपी भवसागर तरुण जाणं अत्यंत कठीण आहे. भगवद्गीतेमध्ये स्वतः सांगितलं गेलेलं आहे तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. किंवा परमात्मा स्वतः बोलताय दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्नया मामेव य प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. मायारूपी भवसागर तरुण जाणं अत्यंत कठीण आहे. माया माया म्हणजे वेदांतामध्ये असा विचार आहे अघटित घटनापटी येशी ती माया. आहे ते झाकते नको ते दाखवते त्याला माया बोलतात. म्हणून तर परमात्म्याला नाव बघा काय आलेलं आहे तो हा माधव बरवा. माधव या नावामध्ये 2 अवयव आहेत. मा अधिक धव बरोबर माधव. मा नाम माया धव नाम पती. त्यालाच जर आपण शरण गेलो तर त्याची माया काय करेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. रामायणातला आपला प्रसंग असा चालू आहे. ज्यावेळेला प्रभू रामचंद्र श्रीगुरु विश्वामित्र आणि लक्ष्मणजी प्रवासामध्ये निघालेले आहेत. आणि प्रवासामध्ये निघाले असताना एक आश्रम लागलेला आहे. आणि तो आश्रम असतो तो गौतम ऋषींचा. आणि गौतम ऋषींच्या शापामुळे अहिल्या ही शिळाहून पडलेली असते. म्हणजे स्त्रीचा तो दगड झालेला असतो. आता श्रीगुरु विश्वामित्र प्रभू रामचंद्रांना बोलतात तुम्ही तिचा उद्धार करा. कसा उद्धार करावा. कसा उद्धार करावा म्हटल्यानंतर श्रीगुरु विश्वामित्र प्रभू रामचंद्रांची केवळ चरण धूळ घेतात, चरण रज घेतात, ती धुळी घेतात आणि त्या शिळेवर दगडावरती टाकतात. ती शिळा म्हणजे दगड पुन्हा स्त्री बनतो. म्हणजेच हा चरित्र भाग मोठा आहे. दगडाची पुन्हा स्त्री बनते. थोडा कालावधी गेलेला आहे. हे तिघेही पुढे तशीच प्रवासामध्ये असताना
एके दिवशी नदी लागलेली आहे. आता नदीतून या तीरावरून पलीकडच्या तीरावर जायचं असेल तर नावाडी हवाय. म्हणून प्रभू रामचंद्र लक्ष्मणजींना सांगतात, तुम्ही नावाड्याचा शोध घ्या. लक्ष्मणजी इकडे इकडे पाहतात, एक नावाडी निदर्शनास येतो. त्या नावाड्याला विचारणा करतात, आम्हाला पलीकडच्या तीरावर जायचंय, तुम्ही सोडाल का? तो म्हणतो, माझा व्यवसायच तो आहे, मात्र तुम्ही तुमचा सुरुवातीला परिचय द्या. त्यावेळेला लक्ष्मणजी बोलू लागतात, हे आमचे श्रीगुरु विश्वामित्र आहेत, हे अयोध्येचे राजे दशरथ पुत्र प्रभू रामचंद्र आहेत, आणि मी यांचा बंधू लक्ष्मण आहे. असं म्हटल्याबरोबर नावाडी बोलू लागतो, लक्ष्मणजी तुम्ही आणि श्रीगुरु विश्वामित्र माझ्या नावेमध्ये बसा, मी तुम्हाला पलीकडच्या तीरावर सोडतो, मात्र प्रभू रामचंद्रांना मी माझ्या काही नावेमध्ये बसू देऊ शकत नाही. प्रभू रामचंद्र बाजूलाच असतात. अरे असा मी काय गुन्हा केला की तुझ्या नावेत बसू शकत नाही? त्यावेळेला नावाडी बोलू लागतो, प्रभू मी तुमची ख्याती अशी ऐकलेली आहे की तुमच्या चरणाच्या धुळीपासून जर दगडाची स्त्री बनते, तीच जर धूळ माझ्या नावेला लागली आणि तिची जर स्त्री झाली तर एका स्त्रीचं पोट भागवण्याकरता कठीण जातं, मग पुन्हा 2-2 कसा प्रपंच सारावा? असं म्हटल्यावर प्रभू रामचंद्र बोलतात, याच्यावर काहीतरी उपाय असेल. असं म्हटल्याबरोबर नावाडी बोलू लागतो, प्रभू मला तुमचे पहिल्यांदा पाय स्वच्छ करू द्या, मग माझ्या नावेत बसायला हरकत नाही. प्रभू रामचंद्र परवानगी देतात. घरी जातो आनंदामध्ये, पाठ चौरंग काहीतरी अंतून प्रभू रामचंद्रांना त्याच्यावर उभं करतो. मला सांगा, त्या पाठ चौरंगाची स्त्री झाली नसती का हो? त्याच्या अंतःकरणामध्ये एकच भाव होता, या पाद्यपूजनाच्या निमित्ताने का होईना परमात्म्याला शरण जाता आलं पाहिजे, म्हणून ते पाय धुणं केलेलं एक निमित्त होतं. प्रभू रामचंद्रांचे पाय स्वच्छ करतो. प्रभू रामचंद्र खाली उतरू लागतात, उतरू नका पुन्हा धूळ लागली तर, म्हणून खांद्यावरती विराजमान करून नावेमध्ये बसवतो. नाव हाकत 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 पहिलं तीराकडे नेतो. श्री गुरु विश्वामित्र, लक्ष्मणजी, प्रभू रामचंद्र हे पलीकडच्या तीरावर पोहोचल्यानंतर खाली उतरतायत. प्रभू रामचंद्र हातातली अंगठी काढतात आणि त्याला बोलू लागतात, हा तुझ्या कामाचा मोबदला. तो म्हणू लागतो, प्रभू सगळ्या जगताची नियम ठरवणारे तुम्ही, व्यवहारातला साधा नियम लक्षात राहत नाही. तो म्हणतो, कोणता नियम? त्यावेळेला प्रभू रामचंद्र बोलतात, कोणता नियम? त्यावेळेला तो नावाडी बोलू लागतो, प्रभू एकाच व्यवसायातल्या लोकांनी आपापसात व्यवहार करायचा नसतो, हा व्यवहारात नियम आहे. बघा, डॉक्टरांकडून फी घेतात का? आम्ही वकील लोक दुसऱ्या वकिलाकडनं फी घेतो का? बरं, परिचयाचं कीर्तनकार ते काय मला माहित नाही. एकाच व्यवसायातल्या लोकांनी आपापसात व्यवहार करायचा नसतो. महाराज लक्ष्मणजींना राग आलेला आहे. लक्ष्मणजी बोलतात, अरे तू एक सामान्य नावाडी आहे, हे अयोध्येचे राजे आहेत. त्यावेळेला महाराज त्या नावाड्याने दिलेलं उत्तर मार्मिक आहे. नावाडी बोलू लागतो, मी सुद्धा नावाडी आहे आणि प्रभू रामचंद्र सुद्धा नावाडी आहेत. या व्यावहारिक नदीतून पहिल्या तीराकडे नेणारा मी नावाडी आहे, मात्र मायारूपी भवसागर तारून नेणारे प्रभू रामचंद्र एकटेच नावाडी आहेत. फक्त एवढं स्मरणामध्ये राहू द्या, मी तुमच्याकडून कोणताही मोबदला स्वीकारला नाही, आणि ज्या वेळेला मायारूपी भवसागर तरुण जायची वेळ माझ्यावर येईल, माझं अज्ञान दोष संपलेत का न पाहता मी केवळ तुम्हाला शरण येईल, तुम्ही मला पहिलं तीराकडे पोहोचवा. तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरेल पार, तो हा उतरेल पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरेल पार, तो हा उतरेल पार, तो हा उतरेल पार. भवदुस्तर नदीचा भवदुस्तर, भवदुस्तर,
भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा तो हा उतरील पार तो हा उतरील पार तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. परमात्म्याला आपण शरण गेल्यानंतर तो पैलतीराकडे पोहोचतो. मग भगवान परमात्मा जो पोहोचवतो त्याचा स्वभाव तरी कसा आहे. तुकोबाराय म्हणतात बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या. किती करुणावान. अहो त्याला मारायला आलेली पुतना तिला सायुज्य नामाची मुक्ती देतो. एवढा करुणावान असलेला तो परमात्मा. अभंगाचं सार इतकंच आहे. सुंदर असा नरदेह मिळाला, मात्र विषयांना विकारांना शरण जाऊन व्यर्थ खर्च करण्यापेक्षा परमात्म्याची शरणागती पत्करावी. भगवंताला शरण जाणं म्हणजे या देहावरती जिवंतपणे तुळशी पत्र ठेवणं, तुळशीची माळ परिधान करणं, पंढरीची वारी स्वीकारणं, मुखामध्ये त्याचं नामचिंतन करणं म्हणजे त्या भगवंताला शरण जाणं. ज्ञानोबराय तुकोबाराय आदी संतांच्या हाताला धरल्याशिवाय आपण परमात्म्याला शरण जाऊ शकत नाही. मग महाराज आम्हाला ज्ञानोबराय भेटत नाहीत, तुकोबाराय भेटत नाहीत, काय करावं. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी नित्य वाचनात ठेवणं म्हणजे ज्ञानोबरायांच्या हाताला धरून परमात्म्याला शरण जाणं. तुकोबारायांचा गाथा, नाथांचं भागवत हे संत वाङ्मय नित्य वाचनामध्ये ठेवणं म्हणजे साधू संतांच्या हाताला धरून परमात्म्याला शरण जाणं आहे. आणि ही शरणागती प्रत्येकाने पत्करलीच पाहिजे. हे अभंगाचं सार आहे.